स्पेशल काय करूया हो नाश्त्यासाठी? बटाटा पोहे. हां, बटाटे पोहे. ओके, मग बटाटे करण्यासाठी आपण बघा अशा प्रकारे बटाटे चिरून घेतले. कचऱ्या चिरतात बटाट्याच्या, पण मी हे पुणा टाईप काचऱ्या चिरते. त्यानंतर या ठिकाणी बघा मी जरा वेगळं म्हणजे एक नाविन्यपूर्ण काहीतरी रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 2 लाल मिरच्या घेतल्यात. इथे कोथिंबीर घेतली. ऑलरेडी मी कढईमध्ये तेल घालून ठेवलेलं आहे. त्यानंतर मोहरी आहे, जिरा आहे, हळद आहे. त्यानंतर आपल्याला लागणारे जे आता तुम्ही 2च माणसं म्हणून 2 मुठी, माझ्या मुठीने 2 मुठी पोहे घेतलेत. त्यानंतर हे बघा इथे बारीक शेव आहे. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेणार आहे मी. थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे कारण मटार नाही आहे. चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ घेणार आहे आणि साखर थोडीशी. कांदे पोह्यामध्ये साखर छान लागते त्यामुळे घालायचीच. एक वेगळी चव येते तिला. साखर घातल्याने एक वेगळी चव येते आपल्या पोह्यांना. चला तर मग रेसिपी. तेल घातलेलं आहे कढईमध्ये. थोडी मोहरी घालते, जिरं घालते, शेंगदाणे घालते आणि शेंगदाणे असे चांगले लाल तळून घ्यायचे. मग बाकीचे साहित्य घालायचं, इन्ग्रेडियंट घालायचे. आता मी लागलीच बटाटे पोहे आहेत म्हणजे बटाटे महत्वाचे. बटाट्यांचा मान मोठा. बटाटे घालून घेते. आता वाफ काढून घेऊया. एक झाकण ठेवूया. हे बघा झाकण ठेवलंय. आता 2 वाफा येऊ देत, शिजवूया बटाटे आणि मग सगळं साहित्य घालूया. त्यानंतर हे बघा हे पोहे धुवून घेतलेत. ह्याच्यामध्ये मीठ घालूया, चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर, अर्धा चमचा. थोडी लागतील अजून. हे बघा मी ती अंदाजे घालते. अर्धा चमचा साखर घातली आणि लागलीच याच्यामध्येच आपण हे सगळं घालून घेऊया. ही माझी जरा वेगळी ट्रिक आहे कारण काही जण हे सगळं फोडणीत घालतात. मी थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न करते नेहमी. एखादी भाजी असेल तर ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला पाहायला मिळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. आता हे बघा झाकण काढले. एक वाफ आली आपल्या बटाट्यांना. तर लागलीच आपण हळद घालतो. इकडे एक बाजूला जेवण चालू आहे आमचं. भाकऱ्या झाल्या, कुकर झाला. हे बघा असे हे करून बघायचे. ते शिजले की मग हे बाकीचं सगळं घालायचं. पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि एक बघा दुसरी देखील वाफ आलेली आहे. आता आपण झाकण पूर्ण काढून घेऊया आणि बाकी अजून एक वाफ येऊ दे की आपले पोहे चांगले. तर हे बघा आता दुसरी देखील वाफ आलेली आहे. आपले पोहे छान असे शिजलेत. तर हे पोहे आपण सर्व करूया. गॅस बंद करते. तर हे बघा आपले पोहे करून झालेले आहेत. ह्याच्यामध्ये लिंबू पिळला तरी चालेल किंवा नाही पण चालेल, पण छान लागतो त्यामुळे लिंबू घ्यायला हरकत नाही तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्ही असे बटाटे पोहे करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.